देवेंद्र फडणवीसांनी वाझेचा आधार घेऊन माझ्यावरती आरोप केले। अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। तर चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणण्याची देशमुखांची मागणी। लोकसभेनंतर केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेपेक्षा दुसरं वैफल्य काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा फडणवीसांना टोला। महाविकास आघाडी भंगार कंपनी, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। माढा मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता। आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट। बीडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर। संगीता ठोंबरेंनी पुण्यात जयंत पाटलांची घेतली भेट। कुणबी मराठ्यांपासून सावध राहत, ते खरे ओबीसी नाही। यवतमाळच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान। तर विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचा दावा। पुण्याला पुन्हा पुराचा धोका। खडकवासला मुळशीतील विसर्गामुळे काही भागात पाणी साचायला सुरुवात। तर पूरस्थितीच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना। आगामी विधानसभेसाठी अजित पवार ऍक्शन मोडमध्ये। तर 8 ऑगस्ट पासून अजित पवारांची जनसन्मान यात्रा। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बदलापूरचं 12वी धरण 90% भरलं। 12वी धरणातून विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळच्या राळेगावमधील करंजीमध्ये नाल्यांना पूर। पालकांचा मुलांना कडेवर घेऊन धोकादायक प्रवास। नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलं। जिल्ह्यात 24 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। तर एकतानगर भागात पाणी साचायला सुरुवात। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली। तर गंगापूर धरण 80% भरलं। विशाळगड तोडफोड प्रकरणी संशयित आरोपींचा जामीन लांबणीवर। पोलिसांच्या अटकेतील 24 संशयितांच्या जामीन अर्जावर 6 ऑगस्टला सुनावणी। बुलढाण्याच्या अळगाव धरणामध्ये केवळ 27% जलसाठा। एकीकडे पावसाचं धुमशान। तर बुलढाणा शहरात जलसंकट। नागरिकांना 8 दिवसाआड पाणी पुरवठा। महाडमधील काळ नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। बिरवाडी आणि कुंभारवाडा परिसरात रस्त्यावर पाणी। अमरावतीच्या मेळघाटात आरोग्य यंत्रणा कोलमडली। दहेंद्री ढाणा गावात 55 जणांना अतिसाराची लागण। तर 11 जणांची स्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म मृत्यू प्रमाणात पत्र नोंदणी संकेतस्थळ संत गतीनं सुरू। 2 महिन्यांपासून 5000 जन्म मृत्यू प्रमाणपत्र अडकल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।